सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला डीजीके सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 मधील जो पहिला युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, त्याच्यामध्ये येणारे एक 100 महत्त्वाचे कन्सेप्ट आपण चर्चा करीत आहोत. तर 70 कन्सेप्ट ऑलरेडी झालेले आहेत. कृपया ते 70च्या 70 कन्सेप्ट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि त्याचं वाचन करा आणि रिव्हिजन करा. चला, आज 25 डिसेंबर आहे. आज पवित्र दिवस आहे. आज ख्रिसमस दिवस आहे. येशू ख्रिस्तांचे आज जन्मदिवस. आजच्या या दिनानिमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. तुम्ही पण तुमचं जीवन हे समृद्ध व्हायला पाहिजे आणि कोणी तुमच्यावर अन्याय केला असेल तर थोडं माफ करा आणि तुमचं जीवन तुम्ही हॅपीनेसने पुढे नेत चला. आणि आज नाताळ आहे. नाताळच्या निमित्ताने सुद्धा जे आमचे पालघरचे मित्र आहेत, डॉक्टर लक्ष्मण मच्छी सर आणि अनेक मित्रवर्य जे रत्नागिरीला राहतात, सिंधुदुर्गला राहतात, जे समुद्र किनारीवर आहे, असे माझे भाऊ बहीण मित्रांना सुद्धा नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. ते खूप वेळ म्हणाले, सर या एकदा सिंधुदुर्गला, या एकदा महाडला, या एकदा गणपतीपुळ्याला, या एकदा डहाणूला. म्हणजे तुमचं प्रेम असंच असू द्या. ओके, चला आता आपण पेपर क्रमांक 1 मधील जो पहिला युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, त्याच्यामधला हा कन्सेप्ट बघूया. सपोर्ट मटेरियल कॉन्ट्रीब्यूट टू इफेक्टिव्ह टीचिंग बाय फॅसिलिटेटिंग व्हराइड लर्निंग एक्सपिरियन्स. आता सपोर्ट मटेरियल, शिक्षक शिकवत असताना काही सपोर्ट मटेरियल घेऊन शिकवत असतात. आता सपोर्ट मटेरियल म्हणजे काय? नवीन एखादा चित्र असू द्या, मॅप असू द्या, एखादा व्हिडिओ असू द्या, एखाद्या वस्तू असू द्या, एखाद्या म्हणजे टीचिंग एड्स आपण म्हणतो. टीचिंग करण्यासाठी जे मदत करणारे एड्स आहे, साहित्य आहे, अध्यापन साहित्य, त्याचा फायदा का होतो? तर इफेक्टिव्ह टीचिंग होत असतो, परिणामकारक अध्यापन होत असतो. आणि हे टीचिंग मटेरियल वापर केल्यामुळे मुलांना एक नवीन अनुभव त्यांना देता येतील. मुलं त्या अनुभवापासून शिकत असतात. तर शिवाजी महाराजाबद्दल पाठ सांगत असताना सिंधुदुर्गचा जो किल्ला आहे, समुद्रात आत असलेला किल्ला, मग त्याचा जर व्हिडिओ तुम्ही विद्यार्थ्यांना दाखवलं किंवा तिथलं जो एखादं चित्र तुम्ही दाखवलं किंवा तिथं तुम्ही त्या विद्यार्थ्यांना घेऊन गेलात किंवा त्या घटकाची संबंधित एखाद्या माहिती, एक्स्ट्रा माहिती तुम्ही जर इथं सांगितलं किंवा दगडाबद्दल माहिती सांगत असताना टाइप्स ऑफ रॉक्स, दगडाबद्दल, मग त्यावेळी तुम्ही दगड प्रत्यक्षात वर्गात घेऊन या आणि दाखवा मुलांना, विद्यार्थ्यांना दाखवा की बाबा ह्याला संगमोरी दगड म्हणतात, ह्याला खडकाळ म्हणतात, ह्याला हे कुठे दिसतात, हे तुम्ही त्यांना ना तो प्रत्यक्षात वस्तू दाखवल्यामुळं अजून जास्त परिणामकारक होत असतो, लर्निंग एक्सपिरियन्स होत असतात. त्याच्यानंतर आहे इफेक्टिव्ह कोर्स. द टर्म इफेक्टिव्ह कोर्स इन अ चॉईस बेस्ड एज्युकेशन सिस्टम रेफर्स टू कोर्स दॅट स्टुडंट्स कॅन चूज बेस्ड ऑन द परफॉर्मन्स. आता इफेक्टिव्ह कोर्स कोणाला म्हटलं पाहिजे? का विद्यार्थी हे इफेक्टिव्ह कोर्स म्हणालेत किंवा इफेक्टिव्ह कोर्स का घेत असतात? तर विद्यार्थी त्या सब्जेक्टमध्ये, त्या कोर्समध्ये चांगलं परफॉर्मन्स जर केला, चांगलं गुण त्यांना मिळालं, चांगलं तो कन्सेप्ट त्यांना समजलं, चांगलं त्यांना त्या सब्जेक्ट त्यांना फायदा झाला, तर त्या कोर्सला आपण इफेक्टिव्ह कोर्स असे म्हणतो. त्याच्यानंतर आहे 73वा, एज्युकेशनल सॉफ्टवेअर ऑन अ टॅबलेट इज अन एक्झाम्पल ऑफ आयसीटी बेस्ड लर्निंग टूल. आता आयसीटीच्या माध्यमातून आपण शिकत असतो. आता शिकत असताना हे एज्युकेशनल टूल्स काय आहे? एज्युकेशनल सॉफ्टवेअर. प्रत्येक मोबाईलमध्ये एज्युकेशनल सॉफ्टवेअर आहे आणि त्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने आपण तो कन्सेप्ट समजून घेत असतो किंवा तो विषय आपल्याला समजण्यासाठी मदत करत असतात.
एज्युकेशनल सॉफ्टवेअर, कितीतरी ऍप्स आहे. मला एक कलबुर्गीचे एक विद्यार्थी मित्र मला सांगितलं की सर तुम्ही एक ऍप सुरू करा, तुम्हाला ते सगळं मी माहिती सांगतो. ऍप तयार केलं तर त्याचा फायदा तुम्हाला पण होणार आहे आणि विद्यार्थ्यांना पण होणार आहे. सगळं तो पेपर 1 साठी असलेलं सगळं युनिट तुम्ही एकत्रित आणा, व्हिडिओ तयार करा आणि त्याला एक प्रोफेशनल टच द्या. स्टँडर्ड लँग्वेज यूज करा, स्टँडर्ड ड्रेस तुम्ही घाला आणि स्टँडर्ड कंटेंट तुम्ही डिलिव्हर करा. आणि असे कुत्र्याचा, मांजराचा, आता बघा हे देवात घंट्याचा जर कशाचाही आवाज येऊ नये स्पष्टपणे. आणि तुम्ही पण आलतू फालतू गोष्टी काही सांगायच नाही, टू दी पॉइंट कंटेंट सांगा आणि जावा. मी व्हिडिओ तयार करून देतो, त्याच्याने ऍप तयार होतील आणि 200 रुपये 500 रुपये विद्यार्थ्यांना तुम्ही तो फी घ्या आणि ते द्या, त्यांनाही फायदा होतो आणि तुम्हालाही फायदा होतो. थँक्यू दादा, तुमचा हा कन्सेप्ट खूप चांगला आहे, परंतु ते मला वापरता येत नाही. हा, तुमचं सजेशन चांगलं आहे. हा, व्हेरी गुड. मी आहे तसाच गबाळ्याच राहणार. चला चला पुढचं काय, एज्युकेशनल सॉफ्टवेअर. रोट मेमोरायझेशन ऑफ फॅक्ट अँड बाईट्स ऑफ इन्फॉर्मेशन इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेमरी लेवल टीचिंग. आता अध्यापनामध्ये 3 आहेत, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. मेमरी लेवलमध्ये काय होतो, शिक्षक जे घटक शिकवतात विद्यार्थी ते फक्त रोट मेमोरायझेशन करीत असतात, फक्त लक्षात ठेवतात, फक्त पाठांतर करीत असतात, फक्त स्मृतीमध्ये ठेवतात. त्याचा कन्सेप्ट त्यांना लक्षात येत नाही, त्याचा अर्थ काय आहे ते समजत नाही. फक्त समजून न घेता लक्षात ठेवणे रोट मेमोरायझेशन म्हणतात. हे कोणत्या टीचिंग मध्ये होत असतो, मेमरी लेवल टीचिंग मध्ये. NME-ICT म्हणजे काय, नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन. हे लक्षात ठेवा, नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्वयं अँड स्वयंप्रभा पोर्टल. याच्याने काय फायदा होतो, इम्प्रूव्हिंग ऍक्सेस टू हाय क्वालिटी एज्युकेशन. स्वयं मध्ये ऑनलाईन कोर्सेस आपण घेत असतो आणि हाय क्वालिटीचा कंटेंट कोर्सेस आपण घेत असतो. स्वयंप्रभामध्ये हा DTH टीव्ही चॅनल्स आहेत, 40 DTH टीव्ही चॅनल्स, ग्रुप ऑफ DTH टीव्ही चॅनल्स फॉर प्रमोटिंग हायर एज्युकेशन. हायर एज्युकेशन प्रमोट करण्यासाठी DTH चॅनल सुरू केलेले आहेत भारत सरकारने 2017 मध्ये, जुलै गुरुपौर्णिमा दिवशी. प्रणव मुखर्जींच्या हस्ते. टीचिंग इज अ मोर इफेक्टिव्ह व्हेन अ टीचर युजेस इंटरॅक्टिव्ह टीचिंग मेथड. शिक्षक जर इंटरॅक्टिव्ह टीचिंग मेथड करत असेल तर त्यांचा टीचिंग इफेक्टिव्ह होतो, परिणामकारक होत असतो टीचिंग. आता इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय, शिक्षक आणि विद्यार्थी हे एकमेकावर, त्यांना प्रश्न विचारणे, त्यांना उत्तर सांगणे, त्यांनी जे बोलत राहणे, दोघं मिळून इंटरॅक्टिव्ह करत राहणे. इंटरॅक्टिव्ह प्रोसेस व्हायला पाहिजे. आंतरक्रियात्मक जर होत असेल तर तो टीचिंग परिणामकारक होत असतो. जीन पियाजे म्हणून एक सायकोलॉजिस्ट आहे, एज्युकेशनल सायकोलॉजिस्ट. त्यांनी एक कन्सेप्ट सांगितलेलं आहे. त्या कन्सेप्टला कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट हा कन्सेप्ट आहे. कॉग्निटिव्ह म्हणजे ज्ञानेंद्रिय, ज्ञान विद्यार्थ्यामध्ये कसे वाढत जातो आणि वाढ होत असताना एक स्टेज आहे, पहिला स्टेज, दुसरा स्टेज, तिसरा स्टेज आणि चौथा स्टेज. ह्याचा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. पहिला सिक्वेन्स आहे सेन्सरी मोटर स्टेज. हे जन्मल्यानंतर 2 वर्षापर्यंत हा स्टेज असतो. इथं विद्यार्थी सेन्सचा वापर करून, जे 5 सेन्स ऑर्गन्स आहे त्याला टच करून तो कन्सेप्ट समजून घेत असतो, त्याचा चव घेऊन तो कन्सेप्ट समजून घेत असतो, त्याला स्पर्श करून तो कन्सेप्ट समजून घेत असतो. दुसरा आहे प्री ऑपरेशनल स्टेज. हे 2 वर्ष ते 7 वर्षापर्यंत आहे. तिसरा आहे कॉन्क्रीट, जे तो प्रत्यक्षात हातात धरून तो कन्सेप्ट समजून घेतो आणि ते 7 ते 11 वर्षापर्यंत. आणि त्याच्यानंतर 11 नंतर त्याला फॉर्मल ऑपरेशनल स्टेज असे म्हणतात. तो वस्तू हातात न घेता फक्त त्याचं नाव आठवलं की काय आहे, शिवाजी महाराज, मग घोड्यावर बसलेले शिवाजी महाराजांचं चित्र त्यांच्या लक्षात येतं. संभाजी महाराज तलवार हातात असलेला लगेच लक्षात येतो. फॉर्मल ऑपरेशन, ह्याचा स्टेज तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. नमस्कार.